नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये राकेश आणि विशाल यांची चांगलीच भांडणं झालेली आहेत. आता ही भांडणं कशावरून आणि मुलींनी आक्रमण का केलं आहे मुलांवर, आपण हे सगळं पाहणार आहोत. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने नॉमिनेशनचा शेवटचा टास्क दिलेला आहे. आता या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये बिग बॉसने असं सांगितलेलं आहे, ज्या सदस्यांना तुम्ही फिनालेमध्ये पाहत नाही त्या सदस्यांना तुम्ही नॉमिनेट करायचं आहे. तर आता राकेशने जे आहे ते विशालला नॉमिनेट केलेलं आहे आणि त्याचं कारण राकेशने असं दिलेलं आहे की विशाल खूप वेळा पर्सनल जातो, ते मला अजिबात आवडत नाही. असं बोलल्यामुळे विशालला खूप राग येतो आणि तो म्हणतो, तू दुसऱ्यांचं वय वगैरे काढतोस तेव्हा तुला लाज नाही का वाटत? मी तुझ्या डिवोर्सचं वगैरे काढलं होतं का? तर आता राकेशला जसा डिवोर्सचा विषय निघाला तेव्हा राकेश जो आहे तो खूपच खवळला आणि दोघांची जी आहे ती खूपच भांडणं चालू झाली. आणि ही भांडणं इतकी जोरात आणि धक्काबुक्कीवर गेली की बिग बॉसलाही मध्यस्थी करावं लागलं की दोघांना थांबवणं. तर मित्रांनो, फिनाले वीकमध्ये कोण जाईल असं तुम्हाला वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या मुलींनी मुलांवर आक्रमण केलेलं आहे. आता बिग बॉसने एक टास्क दिला आहे आणि त्या टास्कमध्ये मुलांना जे आहे, म्हणजे आता 3च मुलं उरलेले आहेत म्हणा, राकेश, विशाल आणि सागर, या तिघांना वॅक्सिन करायला सांगितलेलं आहे. तर आता हे वॅक्सिन जे आहे मुलींनी चांगलंच पार पाडलेलं आहे. तर आता हे 5च्या 5 मुलींनी त्या तिघांना पायांचं वॅक्सिन वगैरे करायला सांगितलेलं आहे आणि सगळेजण खूपच म्हणजे थोडंसं शॉक पण झालेले आहेत. त्यांना हे सगळं सहन होत नाहीये. विशाल तर म्हणतो पण की हे मुली कसं काय करतात देव जाणे, म्हणजे इतकी शक्ती कुठून येते बायकांकडे म्हणून. पण ठीक आहे, फर्स्ट हाफमध्ये टास्कमध्ये तर ओके, वॅक्सिनवरून चालू आहे. मे बी कशाचं तरी ॲडव्हर्टाईज असू शकतं, वीटचं वगैरे. तर मित्रांनो, आता नॉमिनेशन टास्क जे झालं त्यामध्ये मोस्टली दीपाली, सागर, हे लोक जे आहेत, रेवा, ते वीक कंटेस्टंट जे आहेत ते नॉमिनेशन्समध्ये असले पाहिजेत असं मला वाटतं. फिनाले वीकमध्ये विशाल तर असला पाहिजे ॲक्च्युली. विशाल, तन्वी, राकेशलाही बोलू शकतो आपण. बाकी कोणते सदस्य तुमच्या मते फिनालेला असू शकतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर प्रथमच आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.